इथे गणिताचं उदाहरण सोडवा. नीट सोडवायला सुरू करा. हा, आता मला सांगायचंय. पाचा 25. शाबास. मग भाग कशाचा लागणार? शाबास. कुठली क्रिया करायला पाहिजे मुलांना आपल्याला? शाबास. परत 5 ला 20 ने कसं जाणार भाग? 5 चोक 20. मग इथं काही लिहायला लागणार? शाबास. परत इथे कुठला येणार? तिथं क्रिया कुठली करायला लागणार परत आपल्याला? 20 गेले 0. शाबास. बघू तुझं. वा, बघा इथं अक्षर बघा, तिचं अक्षर बघा, अंक बघा, तिला गणित किती सोडवलंय. तुम्ही पण तसं सोडवणार ना? बघू तुझं. हा, तुझं बघू. शेंगाची टरफले कुणी काढली ती सगळी? कुणी टाकले? सदा तू टाकलेस? नाही, मी नाही टाकले. शंकर तू टाकलेस? गुरुजी मी नाही टाकले. तू टाकलीस? तू आता बघ. तू टाकलीस? हात पुढे कर. तुझ्या पाठाखालच्या शेंगा उचल आणि कुंडीत टाक, कचरा कुंडीत टाक. तू टाकल्यास शेंगा? तुझ्या पाठाखालच्या उचल आणि कुंडीत टाक. तू तुझ्या पाठाखालच्या उचल आणि कचरा कुंडीत टाक. तुझ्या पाठाखालची उचल आणि कचरा कुंडीत टाक. शंकर तुझ्या पाठाखालची उचल आणि कुंडीत टाक. बाळ तू शेंगा खाल्ल्यास? नाही. बाळ तुला छडी खावी लागेल. मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी टरफल उचलणार नाही. पण बाळ तुला छडी खावीच लागेल. मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी छडी खाणार नाही. नाहीतर दप्तर घेऊन वर्गावर यायचा. बाळ तुला छडी खावीच लागेल. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक नाव निघाले की पाठोपाठ येते की त्यांची सिंहगर्जना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मित्र हो, टिळक लहानपणापासूनच चलाक, चुणचुणीत आणि चाणाक्ष वृत्तीचे होते. एकदा वर्गात शिक्षक इतिहासाचा पाठ शिकवत होते. मुले पाठाचे टिपणे वहीत उतरवून घेत होते. मात्र वर्गाबाहेर कसला तरी गलबला सुरू होता. मुलांचे लक्ष आतूनमधून तिकडे जात होते. शिक्षकांनी वर्गावर नजर टाकली. एक मुलगा शांत ऐकत बसला होता. त्याने वही उघडलेली नव्हती. शिक्षकांना त्याचा राग आला. ते म्हणाले, कशाला बसलायस वर्गात? तू वही का उघडलेली नाहीस? लिहून का घेत नाहीस? त्यावर टिळक शांतपणे उत्तरले. ते म्हणाले, गुरुजी, तुमचा शब्द ना शब्द माझ्या डोक्यात पक्का बसतोय. ते पुन्हा लिहून घ्यायची मला गरज वाटत नाही. गुरुजी म्हणाले, असं? चल म्हण, चुकलास की फोडून काढेल. टिळकांनी गुरुजींचे आव्हान स्वीकारले आणि धडाधड म्हणून दाखवला सगळा पाठ. याला म्हणतात आत्मविश्वास. टिळकांना खरी गोडी गणिताची. टिळक जसे व्याकरणात हुशार तसे गणितात देखील हुशार होते. जोशी मास्तर त्यांना गणित शिकवित. एकदा जोशी मास्तरांनी दिलेल्या रीतीपेक्षा बाळ वेगळी रीत करून गणित शिकवित. मात्र एकदा जोशी मास्तरांनी बाळाची रीत चुकीची धरली. बाळाला ते पटले नाही. बाळ थेट केरुळ नक्षत्रे या डेक्कन कॉलेजच्या प्रोफेसरांकडे गेलं आणि डेक्कन त्याच्या पाठोपाठ जोशी मास्तरही गेले. डेक्कन कॉलेजच्या प्रोफेसरांनी जोशी मास्तरांनी शिकवलेल्या रीतीपेक्षा बाळाचीच रीत अधिक बरोबर असल्याचे सांगितले. मित्र हो, अशा थोर महान पंडित विद्वान निर्भीड वक्ते असलेल्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटणाऱ्या अकाल डोक्यावर आले तरी त्याला पायाखाली घेऊन पुन्हा जगण्यासाठी ताठ उभा राहणाऱ्या धैर्यवान पुरुषाची
आठवण सांगताना आणि ऐकताना प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेम निर्माण होईल अशी आशा व्यक्त करतो आणि तेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नमस्ते. काल आपण कुठला पाठ शिकत होतो? मला सांगा मुलांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते राजा होऊन गेले? कोण सांगतोय? तू सांग. शाबास. तू सांग. शाबास. तू सांग. तू सांग. आणखी कोण सांगतोय? सांग. शाबास. असे अनेक राजे आपल्या महाराष्ट्रामध्ये घडून गेले. त्यापैकीच आपण एका राजाची आपण माहिती घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आपण घेणार आहोत. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर गावाजवळील शिवनेरी या किल्ल्यामध्ये झाला होता. कुठे झाला होता? त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांच्या आईचे नाव काय होते? त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे होते. ते लहानपणापासूनच चतुर होते अशी शिवाजी महाराजांची आपल्याला माहिती आहे. कळलं? सगळ्यांनी लिहून घ्या पाठ. वहीमध्ये लिहून घ्या सगळ्यांनी पाठ. बाळ, वही का बोलली नाहीस? कुठे तू लिहून का घेत नाहीस? कशाला आलायस वर्गात? तू लिहून का घेत नाहीस? तू वही का उघडली नाहीस? सर, मला गुरुजी मला पाठ आहे. असं? चल मग चुकलास की फोडून काढेल. शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर गावात शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. शाबास. बघितला बाळाचा आत्मविश्वास. त्याने वही उघडलेली नव्हती तरी त्याने ऐकून सगळा पाठ म्हणून दाखवला. बघितलं? तुम्हाला सुद्धा असा आत्मविश्वास असायला पाहिजे की नको? तुम्ही सुद्धा बाळासारखे हुशार होणार का नाही? शाबास. नमस्कार. आकाशाचा विशालपणा सूर्याचे तेज, आकाशाचा विशालपणा सूर्याचे तेज, सायराचे गांभीर्याने मेघांची गर्जना, सागराचे गांभीर्याने मेघांची गर्जना, यापैकी एकेकाचं दर्शनही चकित करणारं असतं. हे सर्वजण एकत्र आले तर अंतःकरणाची विशालता, विचारांचे तेज, अंतःकरणाची
ती रक्कम ही 2 रुपयांपर्यंत गेलेली होती. या टिळकांची याच बाळा सूर्याप्रमाणे दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल व छाया देणारे परीक्षक व इथे जमलेल्या चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर लोकमान्य टिळक यांच्याविषयी गौरवगीत सादर करणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. गोकर्ण क्रांती जन्मतयाचा नागरीच्या जिल्ह्यात धनवते पण विद्या होती थोर अशा कुलवंशात. थोर तक्याचे वडील होते नामे गंगाधर पंत. केशव त्यांनी केले होते बाळाचे ते नाव पसंत. बाळ परंतु बाळच होते त्या सर्वांचे आवडते. केशव त्यांनी केले होते बाळ परंतु बाळच होते त्या सर्वांचे आवडते. त्यांना वशी अखेर जुळेल भारत देशाचे नाते. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची. कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आत्ताची. गणित तयाचा विषय होता फारच मोठा आवडता. कठीण गणित गणित होते बोटावर हा म्हणता. स्वराज्यात मी गणित शिकवीन, स्वराज्यात मी गणित शिकवीन आकांक्षा होती त्यांची. पुरी करायला तिला परंतु त्यांना उसंत कधी नव्हती. ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची. कथा नव्हे इतिहास नव्हे ही आहे आत्ताची. एके दिवशी गंमत झाली, एके दिवशी गंमत झाली. गुरुजी नव्हते वर्गात. खड्याळ काही पोरे बसली तिथेच मग शेंगा खात. पारा चढला मग गुरुजींचा प्रकार तो पाहून सारा. मुले लागली चुप करायला दिला ना कोणी त्यांना थारा. छडी घेतली मग गुरुजींनी, छडी घेतली मग गुरुजींनी. लाल होऊन रागाने मारित बसले एकेकाच्या हातावरती जोराने. आणि शेवटी पाळी आली सरकत टिळकांच्या वरती. आणि शेवटी पाळी आली सरकत टिळकांच्या वरती. हात परंतु केला नाही टिळकांनी आपला पुरती. हात परंतु केला नाही टिळकांनी आपला पुरती. पाहुणी सारी गुरुजी केले मग क्रोधाने तेथून. पाहुणी सारे गुरुजी केले मग क्रोधाने तेथून. सांग मग कोणी कचरा केला पुसेल त्यांना दाटून. सांग मग कोणी कचरा केला पुसेल त्यांना दाटून. माहित आहे मला परंतु सांगणार मी मुळी नाही. माहित आहे मला परंतु सांगणार. माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मी आहे बाळ गंगाधर टिळक. मी व माझ्या सहकार्याने जीवाची बाजी लावून कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. आज तुम्ही काय करत आहात? स्वातंत्र्याचा खेळ करत आहात. तुमचे या आसपासच्या शत्रूकडे लक्ष नाही. कोण आहे ते शत्रू? दहशतवाद, भ्रष्टाचार, चोरी, फसवणूक, अत्याचार. तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करा. कोणत्याही परिस्थितीत त्यांना बळी पडू नका. सरकारच्या डोक्या ठिकाणावर आहे का हा प्रश्न मी न घाबरता ब्रिटिशांना विचारला होता. तोच प्रश्न मी आता तुम्हाला विचारताय. तुमच्या डोक्या ठिकाणावर आहे का? हा तुमच्याच डोक्या ठिकाणावर आहे का? अरे बालपणीच्या तारुण्याचा काळ अभ्यास करण्यात मैदानी खेळ खेळून सुदृढ शरीर बनवण्यासाठी असाल तुम्ही तास टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम यातच वेळ घालता. त्यात तुम्ही त्याच्या आहारी जाऊन आपले आरोग्य धोका घालता. हे मला अजिबात मान्य नाही. मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी त्यास उचलला नाही हे माझे विधान आजही तुमच्या लक्षात आहे. याचा मला फार अभिमान आहे. पण घरातील कचरा, शाळेतील कचरा, रस्त्यावरील कचरा तुमचा तुम्ही जरी साफ केला तरी बघा आपले घर, रस्ता, शाळा साफ होत होते. अरे आम्ही तुम्हाला स्वराज्य मिळवून दिले. त्याचे सुराज्यामध्ये रूपांतर तुम्हालाच करायचे आहे. आपले बाळांनो, आपले घर, गाव, रस्ता स्वच्छ ठेवा. जाती, धर्म, लिंग यांच्या भिंती मुळापासून तोडून टाका. सर्वांनी सलोख्याने राहा. मी सुरू केलेले गणेशोत्सव, शिवजयंती तुम्ही मोठ्या उत्साहाने साजरे करता. याचा मला फार अभिमान आहे. पण त्याच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण, सक्तीने वर्गाने गोळा करणे, अस्वच्छता हे जे काही करते
अजिबात मान्य नाही. अरे नुसते शिवरायांसारखे गंध लावून दाढी वाढून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन काहीही उपयोग नाही. तर शिवरायांचा एक जरी घेऊन तुम्ही स्वतःच्या अंगी आणू शकला तर तुम्ही खऱ्या अर्थाने शिवरायांचे मावळे शोभाल. पण बाळांनो, तुम्ही भारत मातेच्या सुपुत्र आहात, हुशार आहात. सर्वांनी एकोप्याने राहा. सर्वांनी एकोप्याने राहा. सर्वांनी छान अभ्यास करा. आपले